तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा सातारा राजधानी एक्सप्रेस बालमा। दादा नाव सांगा आपलं। ऋषिकेश जगताप. तर बैलाचं मालक नाव अक्षय मोरे. अक्षय मोरे गोडवलीत ना। हा तर आपण बालमाचा आता लास्ट टाइम आपला कुठे नंबर आला होता? मागच्या वर्षी आपण सेमीफायनलला मार खाल्ला होता. गेल्या वर्षी आलेली, पण त्याच्या आधी लगातार 2 नंबर केले, लगातार 2 वर्ष 1 नंबर केला. आणि आता लास्ट टाइम म्हणजे बॅड पॅच मधून येऊन नंबर केला तर गुडसालेल ना। हा गुडसालेला 3 नंबर आला होता। हो. तर काय बालमाविषयी काय सांगाल की म्हणजे मी आज आता बघू नियोजन चांगलं आहे. बघू आता नशिबाचा खेळ आहे. नक्कीच करा, सर्वांचा आवडता बैल हो पब्लिकचा सातारा एक्सप्रेस हरीण हो अरे हारणासारखंच पळतं। पालाविषयी काय बोलाल त्याच्या? पळण म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं पळणं आहे त्याचं. बैल कोण हरणासारखं पळणं आहे म्हणजे सगळ्या बैलांपेक्षा वेगळं पळणं वेगळं पळणं. तर मित्रांनो आपल्याकडे बोलाल ना सेम फुलवाला सारखाच पळ आहे त्याचा। तर आपले हिंदा केसरी म्हणजे प्रामुख्याने कुठले कुठे झाले? तर पेडगावला 2 नंबर 2 वेळा, पुसेगावला 1, कोरेगाव आहे. पुसेगाव पहिल्या वर्षी ज्या वर्षी बैलगाडी क्षेत्र चालू झालं त्या वर्षी पहिल्या वर्षी पुसेगाव. कोरेगाव आहे. पेडगावला 2 वर्ष आहे. म्हणजे कायम आपला जेव्हापासून म्हणजे बरेच वर्ष पळतो, 7-8 वर्ष पळतो बैल आपला 7-8 वर्ष झालं पळतोय. किती बैलाचं वय काय असेल तरी आता? वय एवढं काय म्हणजे किती जाते जुललाय? हो जुललेला झाला. म्हणजे आपलं नाव तर खूप केलंय, कारण बैल पळाला नाही पळाला पण आपला कायम नाव कायम ठेवून आहे. नाव काय कायम कारण आम्ही अलिबागवरून आलो, पुसेगावला गेल्या वर्षी आलो तेव्हा बघायचो, तेव्हा नव्हतं पुसेगावला. पण बैल पळवत नाही ना. तर मित्रांनो नंतर आपण थोड्या वेळाने परत येऊया। सातारा एक्सप्रेस पालमा तुझ्याकडचे व्हिडिओ नक्कीच मित्रांनो, जसं बालमाचा पल पण आहे तसं, तसं ॲग्रेशन पण तसंच आहे। मित्रांनो आता बालमा गटपास झालाय। ज्यानं राजधानी साताऱ्याचं नाव महाराष्ट्र नव्हे तर 14 देशामध्ये नेलं असा राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा